नमस्कार. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या या सामाजिक न्याय दिवस या उपक्रमानिमित्त हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम होतो यामध्ये सर्व दर्शकांना माझा नमस्कार. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सामाजिक न्याय या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधतो आहे. खरं तर राजर्षी शाहू छत्रपती महाराज आणि सामाजिक न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शाहू महाराजांचं एकूणच आयुष्य हे या सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठीचा मांडलेला एक प्रचंड मोठा झगडा होता, संघर्ष होता आणि कृतिशील पावलांची प्रचिती ज्यांच्या चरित्रामधून येते असं हे शाहूंचं अखंड आयुष्य या सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या अखंड हयातीमध्ये संपूर्ण विषमता निर्मूलनाचा कार्यक्रम असेल, जाती निर्मूलनाचा कार्यक्रम असेल, अस्पृश्यता निर्मूलन असेल आणि या निर्मूलनासाठी म्हणजेच समता प्रस्थापनेसाठी त्यांनी त्यांच्या अखंड आयुष्यभर प्रयत्न केल्याचे, त्यासाठीची कृतिशील पावलं उचलल्याचं आपल्याला पदोपदी दिसून येतं. शाहू महाराजांना आयुष्य लाभलं ते अवघा 48 वर्षांचं आणि त्यातली त्यांची कारकीर्द होती ही साधारणपणे 28 वर्षांची. महाराजांची ही संपूर्ण कारकीर्द म्हणजे समता प्रस्थापनेसाठी मांडलेल्या एक खरं तर महायज्ञ होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही कामं केली त्यांचं दृष्टीपण त्यातून दिसतं. 100 वर्षापूर्वी महाराजांनी जी कामं उभी करून ठेवलेली आहेत, भले ती सामाजिक न्यायाच्या संदर्भातील असतील, अगर पायाभूत सुविधांच्या संदर्भातली असतील, ही आजही आपल्याला त्यांच्या दृष्टीपणाची साक्ष देत आहेत. जे 100 वर्षापूर्वी त्यांना साधलं त्याच त्यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसारच, कृती कार्यक्रमानुसारच आज आपण जातो आहोत किंवा जाण्याची आवश्यकता आजही आपल्याला भासते आहे. हे शाहू महाराजांच्या या संपूर्ण याचं मला वाटतं खरं तर सार आहे असं आपल्याला सांगता येईल. सत्तासूत्र महाराजांनी 1894 साली जेव्हा हाती घेतली त्या क्षणापासून त्यांना राजवाड्यामधली किंवा एकूणच प्रशासनामधली वर्णवर्चस्ववादाच्या झळा महाराजांना जाणवत होत्या. जवळपास सर्व सत्ता केंद्र, प्रशासनातली सगळी प्रमुख केंद्र ही वरच्या वर्णातल्या लोकांच्या हातामध्ये होती. 90% जास्त पदांवर हे लोक होते आणि ही जाणीव झाल्यामुळेच आणि यामध्ये बहुजन समाज हा या प्रमुख पदांपासून अज्ञानामुळे दूर आहे याची जाणीव महाराजांना होती. आणि हे अज्ञान दूर करण्याबरोबरच प्रशासनामध्ये बहुजन समाजाला त्याचं स्थान चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे, बहुजन समाजानं या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. या दृष्टीनं महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी त्यांनी आरक्षणाचा जो कायदा केला, प्रशासनामध्ये 50% आरक्षणाचा अतिशय दूरगामी निर्णय घेणारा, अत्यंत महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेणारा शाहू महाराज हा या देशातला पहिला देशातला किंवा जगातलाही पहिला राजा होता असं पण म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या या निर्णयाचे अत्यंत चांगले परिणाम, सुपरिणाम नजीकच्या कालखंडामध्ये दिसून आले आणि टप्प्याटप्प्याने बहुजन समाज हा प्रशासनातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर दिसू लागला. याला महाराजांचं दृष्टीपण कारणीभूत होतं असं आपल्याला म्हणता येईल. महाराजांनी या निर्णयाबरोबरच वेठबिगारी निर्मूलनाचा निर्णय घेतला. त्यानंतर संस्थानामधली महार कुलकर्णी वतनं रद्द करण्याचा निर्णय घेतला. आंतरजातीय रोटीबेटी व्यवहाराला त्यांनी प्रोत्साहन दिलं. हे महाराजांच्या कारकिर्दीतले काही महत्त्वाचे निर्णय होते. महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काम केलं खरं तर ते अत्यंत पायाभूत स्वरूपाचं काम होतं. 1917 मध्ये महाराजांनी करवीर संस्थानामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं, प्राथमिक शिक्षण देण्याचा कायदा लागू केला. हा कायदा लागू करण्याला स्वतंत्र भारताला 2005 साल उजाडावं लागलं. म्हणजे यातून महाराजांचं मोठेपण आणि दृष्टीपण अधोरेखित होतं. या शिक्षणासाठी, प्राथमिक शिक्षणासाठी महाराजांनी त्या काळात करवीर संस्थानामध्ये 1 लाख रुपयांची तरतूद केलेली होती. म्हणजे 80,000 दरबार फंडातून आणि 20,000 देवस्थान फंडातून त्यांनी त्यासाठी तरतूद केलेली होती. ही रक्कम आज आपल्याला कमी वाटेल, मात्र त्या कालखंडामध्ये संपूर्ण मुंबई प्रांतासाठीचं जे शिक्षणासाठीचं बजेट होतं, मुंबई प्रांत त्यावेळी गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाचा काही भाग असा हा सगळा मुंबई प्रांत होता. या प्रांतासाठीची शिक्षणासाठीची तरतूद सुद्धा 1 लाख रुपयांपेक्षा कमी होती.
यावरून शाहू महाराजांनी शिक्षणाला किती महत्त्व दिले होतं. करवीर हे त्या तुलनेत खूप छोटं संस्थान होतं. या संस्थानामध्ये 1,00,000 रुपयांची तरतूद करणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि समजा त्यातलं बजेट काही शिल्लक राहिलं तर मग ट्रेनिंग कॉलेजाची उभारणी असेल, शाळा इमारतींची उभारणी असेल, त्यासाठीचा तो फंड खर्च करायचा, इतर ठिकाणी तो वर्ग करायचा नाही, असा अत्यंत धोरणात्मक निर्णय महाराजांनी घेतलेला होता. आणि त्यावेळीच महाराजांनी जेव्हा सक्ती केली की प्रत्येक विद्यार्थ्यानं शाळेमध्ये गेलं पाहिजे, आणि तेव्हा लोकांच्या मध्ये शाळेत जाण्याबद्दलची आस्था नव्हती, तर तेव्हा महाराजांनी त्या काळामध्ये प्रत्येकावरती 1 रुपया दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता. आता 1 रुपया ही आजच्या काळात खूप मामूली बाब आहे, पण आजच्या जर दरानुसार बघितलं तर 1917चा 1 रुपया म्हणजे आजचे साधारणपणे 16,000 ते 17,000 रुपये होतात. यावरून आता महाराजांना तो दंड आकारण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, पण विचार करा, आज आपल्याला जर कोणी एखाद्या गोष्टीचे 17,000 रुपयाचा दंड करतो म्हणलं तर आपण तो दंड देण्याऐवजी ती कृती करायला प्रवृत्त होऊ. म्हणजे महाराजांची त्याच्या मागं दंड गोळा करणे ही भावना नव्हती, तर प्रत्येक मुलानं शाळेत गेलं पाहिजे. पालकावरती दंड दरमहा 1 रुपया दंड ही फार मोठी रक्कम होती. तेव्हा चवली पावली सुद्धा नव्हे तर आण्यामध्ये व्यवहार करणारे लोक होते. तर त्या अनुषंगानं पालक त्या निमित्तानं तरी या दंडाच्या भीतीपोटी तरी आपल्या पाल्याला शाळेत पाठवतील ही कळकळ महाराजांची त्यामागं होती. आणि त्यासाठी महाराजांनी मग साधारणपणे घरटी 1 रुपया शिक्षण कर बसवला आणि बड्या लोकांच्याकडून 10 ते 20% शिक्षण कर करायला सुरुवात केली, जेणेकरून शिक्षणासाठीचा जो खर्च होणार होता ती या पट्टीच्या माध्यमातून, या कराच्या माध्यमातून भरून निघेल. आणि अशा पद्धतीनं महाराजांनी मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा फार प्रभावीपणाने राबवला. आणि त्यातून वर्षभरामध्ये मग या शाळांचा विस्तार झाला आणि हजारो विद्यार्थ्यांची या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये भर पडली. याचं रिफ्लेक्शन असं दिसतं की 1917-18 मध्ये 27 शाळांमध्ये साधारणपणे 1296 मुलं शिक्षण घेत होती. आणि पुढच्या 3 वर्षामध्ये म्हणजे 1921-22 पर्यंत या शाळांची संख्या 420 झाली आणि मुलांची संख्या 22,007 इतकी पर्यंत गेली. म्हणजे अशी ही मुलांची संख्या वाढली. त्याचप्रमाणे शिक्षणावरची जी तरतूद होती ही तिपटीनं वाढवली, म्हणजे 3 लाखांपर्यंत तरतूद झाली. असा हा शिक्षणासाठीचा महाराजांचा संपूर्ण तळमळीचा त्यांनी जो पुढाकार घेतलेला होता, त्यातून करवीर संस्थानामध्ये शिक्षणाची एक मोठी मुवमेंट निर्माण झाली. हे महाराजांचं प्रमुख काम होतं. त्याचप्रमाणे महाराजांनी केवळ बहुजनांमध्ये सुद्धा अस्पृश्यांसाठीच्या ज्या शाळा होत्या त्यांच्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी केल्या. सुरुवातीच्या कालखंडामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळांची त्यांनी निर्मिती केली. त्यानंतर रात्रीच्या शाळांचे ढोर चांभार या जी दिवसा काम करणारी लोक होती त्यांच्यासाठी रात्री शाळांची निर्मिती केली, त्यांना भरीव अनुदानं दिली आणि रात्रीच्या शाळांमध्ये ही मुलं शिकतील याची तरतूद त्यांनी केली. त्याचप्रमाणे अस्पृश्य मुलांसाठी वसतिगृह चालू केली. त्यांच्या पाटी पेन्सिल पुस्तकांसाठी 2,500 रुपयांची भरीव तरतूद केली, जेणेकरून त्यांना ही मोफत स्वरूपामध्ये जी शालोपयोगी साहित्य होतं हे त्यांना मोफत देता येईल, ही तरतूद त्यांनी केली. त्यानंतर 1919 मध्ये मात्र महाराजांनी अस्पृश्य शाळा बंद केल्या आणि जाहीरनामा काढला की आता सहशिक्षण होईल. अस्पृश्य सार्वजनिक ठिकाणी कुणीही अस्पृश्यता पाळायची नाही, शिवाशिव पाळायची नाही असा कायदा केला आणि मुख्य प्रवाहातल्या शाळांमध्येच अस्पृश्य विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. हा सुद्धा अत्यंत क्रांतिकारक अशा स्वरूपाचा महाराजांचा निर्णय होता. केवळ संस्थानातल्या शाळांसाठीच नव्हे तर संस्थानाबाहेर खानदेशातल्या, मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या शाळांसाठी सुद्धा किंवा वसतिगृहांसाठी सुद्धा महाराजांनी निधी दिल्याचे अनेक दाखले आहेत, कागदोपत्री पुरावे त्याचे आहेत. म्हणजे महाराजांची एकूण तळमळ महाराजांची ही शिक्षणासाठी होती. मग ते शिक्षण संस्थानातलं असो, अगर संस्थानाबाहेर त्या कोणी चळवळ चालू असेल तर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारा राजा, अशी शाहू महाराजांची प्रतिमा त्या काळामध्ये होती. केवळ पुरुषांसाठीचं शिक्षण किंवा बहुजनांसाठी शिक्षण नव्हे तर स्त्री शिक्षणासाठी सुद्धा महाराज आग्रही होते आणि म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मुली ज्या शिक्षण घेतील त्यांचं शिक्षण सुद्धा मोफत झालं पाहिजे. यासाठी महाराजांनी महाविद्यालयीन शिक्षणामध्ये असणाऱ्या विद्यार्थिनींना ते शिक्षण मोफत देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे मग त्याचं एक महत्त्वाचं उदाहरण जे आहे त्या म्हणजे कृष्णाबाई केळवकर या विद्यार्थिनीला तर महाराजांनी परदेशी पाठवलं, इंग्लंडला पाठवलं वैद्यकीय शिक्षणातलं उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि परत आल्यानंतर
त्यांनी या ठिकाणी वैद्यकीय सेवा द्यावी या दृष्टीनं महाराजांनी त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहन केलं. आपल्या सूनबाई इंदुमती देवी यांना सुद्धा महाराजांनी राजवाड्यातल्या स्त्रियांचा विरोध पत्करून त्यांच्या सोनतळीच्या कॅम्पवर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. ही सुद्धा फार क्रांतिकारक स्वरूपाची अशी घटना होती. शाहू महाराज हे वसतिगृह चळवळीचे मोठे निर्माते होते हे तर आता सर्वश्रुत आहे. कारण कुठल्याही समाजामध्ये लगेच काही आपण स्पृश्यास्पृश्य जे भेदभाव आहेत हे नष्ट करू शकणार नाही. मात्र एकदा या सर्व समाजातल्या जातीतल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं तर त्यांच्या मनातली परस्परांप्रतीची भेदभावाची भावना दूर होईल आणि ते एकमेकांना आपले भावंड म्हणून स्वीकारतील. या भावनेतून महाराजांनी बोर्डिंगांची एक मालिकाच कोल्हापूर नगरीमध्ये उभारली. 23 वेगवेगळ्या जाती धर्मांसाठीची वसतिगृह जी आजही त्यातली बहुतांश या ठिकाणी दिमाखात उभी आहे. तर ही मालिका वसतिगृहांची महाराजांनी उभी केली आणि अनेक विद्यार्थी त्यामधून शिकून पुढे मोठे झाले आणि त्यांनी या महाराजांच्या शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीला पुढे गतिमान करण्याचं फार मोठं काम केलं. ही महाराजांची या वसतिगृह निर्मितीची मोठी भावना त्यामागे होती आणि त्याचं योगदान हे फार महत्वाचं होतं. जाती निर्मूलनाच्या दृष्टीनं महाराजांनी अनेक कायदे केले. महाराज हे जातीभेदाच्या फार कट्टर विरोधक होते. त्यांना माणसामधला भेद हा होऊच कसा शकतो असा प्रश्न पडायचा आणि त्यामुळं प्रत्येक समाजानं आपल्या सर्व भावंडांना स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जातीभेद आणि अस्पृश्यता पाळण्यास प्रतिबंध करणारा जाहीरनामा काढलेला होता. 1919 मध्ये महाराजांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केलेला होता आणि त्या दृष्टीनं त्यांनी इंदोर संस्थानाशी आपली सोयरीकही जुळवलेली होती. आपल्या भगिनीचा आंतरजातीय विवाह त्यांनी होळकर घराण्याशी केलेला होता आणि त्याचवेळी अन्य 25 विवाह सुद्धा महाराजांनी त्या काळामध्ये घडवून आणलेले होते. म्हणजे कृतिशीलतेचं एक पराकोटीचं ज्वलंत उदाहरण महाराजांनी त्यांच्या या कृतीमधून घालून दिल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर 1918 मध्ये महाराजांनी बलुतेदारीची पद्धत रद्द केली. त्याचा फायदा असा झाला की सर्व समाजाची त्यांच्या व्यवसायाचं जे बंधन होतं त्यांचं त्यातून मुक्तता झाली आणि कोणीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करण्यास स्वतंत्र झाली. हा त्या तत्कालीन जाती व्यवस्थेला महाराजांनी दिलेला एक फार मोठा हादरा होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि या पाठोपाठच महाराजांनी हजेरीची आणि वेट वरळण्याची पद्धत सुद्धा बंद केली. म्हणजे काही त्यांच्या जाती जमाती होत्या त्यांच्यावरती गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का बसलेला होता. तर महाराजांनी आणि त्या जमातींना ठराविक कालावधीनं पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायस्थानासमोर येऊन हजेरी देण्याची पद्धत होती. तर ही पद्धत रद्द केली आणि 5 वर्ष जो चांगली वर्तन करेल त्याची या हजेरीच्या प्रथेमधून मुक्तता अशा पद्धतीनं महाराजांनी या हजेरीची प्रथा बंद केली. वेट वराळ्याची पद्धत सुद्धा अशी होती की वरिष्ठ वर्णीय लोक अस्पृश्य समाजातील लोकांना फुकट राबवून घ्यायचे, त्यांच्याकडून वेगवेगळी कामं करून घ्यायची आणि त्याचा मोबदला त्यांना दिला जात नसे. तर अशी ही शोषणाची वेट वराळ्याची पद्धत जी होती ती सुद्धा महाराजांनी बंद केलेली आपल्याला दिसून येते. त्या लोकांना मग खाजगीमध्ये माहूत म्हणून त्यांच्या स्वतःच्या बग्गीवरती अश्वदूत म्हणून अशा पद्धतीनं सामावून घेण्याचं काम महाराजांनी केलेलं होतं. म्हणजे फक्त बोलणारा किंवा जाहीरनामे काढणारा हा राजा नव्हता, तर कृतीतून त्याला सक्षम पर्याय सामोरे आणणारा राजा म्हणून आपण शाहू राजांकडे पाहायला पाहिजे. तर ही फार महत्वाची गोष्ट होती. अस्पृश्य समाजातील अशा व्यक्तींना महसूल, पोलीस या खात्यांमध्ये अगदी खाजगीकडे सुद्धा सामावून महाराजांनी घेतल्याची अनेक उदाहरणं आहेत. अस्पृश्य समाजातल्या लोकांना जातीवाचक आडनावांवरून त्यांची ओळख पटकन पडते म्हणून त्यांची आडनावं सुद्धा महाराजांनी बदललेली आहेत हेही दिसून येतं. काही भटक्या विमुक्त समाजातल्या लोकांना जे चांगले शरीर कमावणारे होते त्यांना महाराजांनी कुस्तीमध्ये आणलेलं आहे, त्यांना चांगला खुराक देऊन कुस्तीमध्ये आणलेला आहे. काही वडार समाजातले लोक जे होते तर त्यांच्यावरती चोऱ्या दरोड्यांचे शिक्के बसलेले होते. मात्र तो समाज त्यांना काही संधी नसल्यामुळे अशा गोष्टी करतोय हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी यातल्या काही लोकांना नाईक म्हणून होते, नाईक बंधू, त्यांना आपल्या सोनतळी कॅम्पच्या संरक्षणाची खड्या पाहण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकूणच
जो समाज खरं तर इतर समाजासाठी चोऱ्या दरोडे करणारा होता, त्या समाजावरती महाराजांनी इतका विश्वास टाकला की आपल्या संरक्षणाची जबाबदारी त्या समाजावरती दिलेली आहे. या समाजातल्या लोकांना महाराजांनी बांधकामांच्या ठिकाणांवरती कामं दिलेली आहेत. त्यांच्या घरातल्या बायकांना अशा बांधकामावरती काम करण्याची संधी दिलेली आहे. कलाकुसरीच्या कामाची संधी त्यांना दिलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारानं त्यांना व्यवसायाच्या, रोजगाराच्या संधी निर्माण करून महाराजांनी या जो परिघाबाहेरचा समाज होता, या परिघाबाहेरच्या समाजाचं मुख्य प्रवाहामध्ये समावेशन करण्याचं एक फार महत्त्वाचं काम शाहू महाराजांनी उभं केल्याचं आपल्याला दिसतं. बेकार आणि दारिद्र्यामुळं पिचलेल्या समाजाला त्यामुळं एक स्वावलंबनाची दिशा मिळाली. त्यांना आत्मोन्नतीची जाणीव त्यांच्यामध्ये झाली. ही आत्मप्रतिष्ठा बहिष्कृत समाजामध्ये जागृत करण्याचं काम करणारा जर राजा कोणी असेल तर ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते. मला वाटतं सामाजिक न्यायाचं इतकं प्रचंड मोठं आणि वेगळं उदाहरण आणि महात्मा फुले यांच्या विचार कार्याचा खरा वारसा म्हणून जर पुढं कृतिशील वारसा म्हणून जर कोणी राबवला असेल तर तो राबवणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. धन्यवाद.